Hello friends, it is HJJ English Teacher channel and we are going to discuss activity number 6 from standard 8, and the activity is based on the report writing. Whatever is we see, we describe, or whatever we have seen yesterday, we try to describe it in our own words. So this is the activity based on report writing. A student can write some words about the incident happened in the past. So first of all, let us see the learning outcomes. Student tries to report an incident in some details. Student cooperates with parents during practice session and drills. ड्रिल्स म्हणजे दुसऱ्यांमागून शब्द म्हणणे किंवा बोलणे. तर या ठिकाणी विद्यार्थी हा घडलेला प्रसंगाचं वर्णन करतो, म्हणजे त्याला वाक्यरचना लागेल, त्याला काही मदत करतील पालक किंवा शिक्षक ॲक्टिव्हिटी सोडवताना. एखादा प्रसंगाचं त्याला वर्णन करायला लावायचं आणि आपण मदत करायची. आता इथे टीचर आणि फॅसिलिटेटर जे आहेत त्यांना काही सूचना आहेत. रीड अलाउड, रीड लाऊडली फॉर स्टुडंट्स फॉर अंडरस्टँडिंग, मोठ्याने वाचा. इनॅक्ट द रोल गिवन इन द स्किट, तुम्हाला जो रोल दिला आहे तो करायचा, म्हणजे मुलाला समजेल की काय आपल्याला करायचं आहे, गाईड काय सांगतो आहे. आता विद्यार्थ्यांनी काय करायचं, लिसन केअरफुली, अंडरस्टँड अँड इनॅक्ट, काळजीपूर्वक ऐकायचं जे सांगितलं जातं आहे ते आणि त्याप्रमाणे कृती करायची. ट्राय टू टेल वन्स इन्सिडेंट गिवन बिलो इन युअर ओन वर्ड्स. आता एक ॲक्टिव्हिटी दिली, याप्रमाणे तुम्ही पण सांगायचा प्रयत्न करायचा किंवा दुसरी एक ॲक्टिव्हिटी घ्यायची. इथे टीचर स्टुडंट दोन जण बोलत आहेत आणि कशा प्रकारे मग प्रश्न विचारतात आणि उत्तर आपण कसं द्यायचं आहे. जेव्हा आपण एखाद्या जागेला भेट देतो आणि आल्यावर आपण त्या जागेचं वर्णन सांगतो की दॅट इज रिपोर्ट, म्हणजे त्या घटनेबद्दल किंवा त्या जागेबद्दल आपल्याला शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. आणि असं अनेक वेळेस आपण बोललो तर मग आपल्या लँग्वेजवर चांगल्या प्रकारे कमांड येतो. तर एक ॲक्टिव्हिटी दिलेली यांनी, टीचर आणि स्टुडंट दे आर टॉकिंग हिअर. टीचर सेड गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टुडंट सेड गुड मॉर्निंग सर. टीचर yesterday was Amit's birthday. How many of you celebrated his birthday? हां, काल अमितचा बर्थडे होता, तुम्ही किती लोकांनी सेलिब्रेट केला. सिम्पल पास्ट टेन्समध्ये हे सर्व आहे बघा, सेलिब्रेटेड. नंतर स्टुडंट सेड वी ऑल सेलिब्रेटेड हिज बर्थडे ॲट हिज होम सर. बघा इथे पण सेलिब्रेटेड, सर्वांनी आम्ही त्याच्या घरी तो वाढदिवस साजरा केला. टीचर सेड व्हेरी गुड. टीचर सेड व्हेरी गुड. कॅन एनीबडी टेल मी हाऊ डीड यू सेलिब्रेट इट. बघा डीडने प्रश्न विचारला, तुम्ही कशा प्रकारे वाढदिवस साजरा केला, कोणीतरी सांगू शकेल का तुमच्यापैकी. मग नयन नावाचा एक मुलगा त्याच्यातून पुढे येतो आणि तो आता रिपोर्टसारखा सांगतो. म्हणजे या ॲक्टिव्हिटीचा जो मुख्य हेतू आहे शासनाचा, की मुलांना घडलेल्या प्रसंगाबद्दल बोलता येणे. की येस्टरडे यू सेलिब्रेटेड द बर्थडे, सो यू टेल मी हाऊ डीड यू सेलिब्रेट इट, तुम्ही कसा साजरा केला ते सांगा. मग आता बघा नयन सांगतोय, येस सर आय शॅल टेल यू, मी तुम्हाला सांगेल. वी ऑल वेंट टू होम ॲट 7 o'clock इव्हिनिंग. बघा त्याने वेंट वापरला, आम्ही सर्व 7 वाजता त्याच्या घरी गेलो. वी हेल्प्ड हिज मदर अँड ब्रदर, त्यांच्या आईला आणि भावाला आम्ही मदत केली. टू डेकोरेट द रूम, वाढदिवसासाठी रूमची सजावट करायला मदत केली. इथे मुख्य शब्द आहे डेकोरेट, हेल्प्ड. हा बघा, अमित's फादर ब्रॉट अँड आईस्क्रीम. ब्रॉट वापरला, भूतकाळात बोलतोय आपण. अमितच्या वडिलांनी आईस केक आणला. विथ अमित's नेम ऑन इट, त्याच्यावर नाव होतं अमितचं. वी लीट द कॅन्डल, आम्ही मेणबत्ती पेटवली. ब्ल्यू द बलून, फुगे उडवले. ब्लो ब्ल्यू ब्लो ऑन.
V2 वापरला आहे. अमित ओर अ नाईस न्यू ड्रेस. विअरचा पास्ट टेन्स ओर आहे. अमितने नवीन ड्रेस परिधान केला. ॲट 8:30 PM ही कट द केक. हा भूतकाळ आहे. ही कट द केक. त्याने केक कापला. कट तिन्ही रूपासारखे असतात. अँड वी ऑल क्लॅप्ड. क्लॅप. आम्ही टाळ्या वाजवल्या. भूतकाळ वापरला आहे. V2. गेव हिम बेस्ट विशेष. त्याला शुभेच्छा दिल्या. गिवचा पास्ट टेन्स. देन वी डान्स्ड. आम्ही नाचलो. V2 वापरलेला आहे पुन्हा बघा. करता क्रियापद. विथ अमित बरोबर आम्ही नाचलो. अमित's पॅरेंट्स अँड ग्रँडमा गेव हिम ब्लेसिंग्स. त्याच्या आजी आजोबांनी त्याला आशीर्वाद दिले. वी एट केक. बघा वी एट सब्जेक्ट प्लस V2. आम्ही केक खाल्ला. अँड गुलाबजामुन विथ समोसा गुलाबजामुन खाल्ले. अमित थँक्ड ऑल. अमितने सर्वांचे आभार मानले. अँड वी ऑल वेंट टू आवर हाऊस. आम्ही आमच्या घरी गेलो. ॲट 9:30 PM. म्हणजे थोडक्यात त्याने जो रिपोर्ट दिला आहे किंवा वर्णन केलं आहे तो सिम्पल पास्टमध्ये असणार आहे. तुम्ही एखादी घटना जर सांगितली ती साध्या भूतकाळामध्ये असणार आहे. सब्जेक्ट प्लस V2 ही रचना राहील. अशी सोपी ॲक्टिव्हिटी. इथे एक सॉल्व ॲक्टिव्हिटी दिलेली डेमो. नाव लुक ॲट द बबल्स. खाली त्यांनी लंबवर्तुळाकार असे सर्कल दिलेले आहेत. बबल्स. थिंक अपॉन द इन्सिडेंट्स अँड टेल इन युअर वर्ड्स. याच्याबद्दल विचार करा आणि तुमच्या शब्दात सांगा. वर्क इन ग्रुप्स ऑफ 4, 5. 4, 5 मुलं एकत्र यायचं. त्यांनी या एक घटनेवर रिपोर्ट तयार करायचा. उदाहरणार्थ एक आहे अ कॉरल ऑन द रोड. तुम्ही एखादं कॉरल भांडण रस्त्यावर पाहिलं असेल त्याचं 4, 5, 6 वाक्यात प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, थोडक्यात मदत करतो. इथे दिलेलं आहे की थोडंसं मदत करायची, काही शब्द द्यायचे. समजा तुम्ही शाळेत जात होते. येस्टरडे वी वर गोइंग टू स्कूल. सो ऑन द रोड वी सॉ अ कॉरल. 2 people were quarreling with each other. One was shouting and the another was also shouting. They were trying to prove how they were right. अशा प्रकारे 2-2, 3-3 वाक्ये टाकायचे आणि जसा प्रसंग घडला असेल तसा ते वर्णन लिहायचं भूतकाळामध्ये. आता प्लांटेशन प्रोग्राम ॲट स्कूल. मातलं शाळेतला आपलं झाडं लावायचा कार्यक्रम असतो ट्री प्लांटेशनचा. मग लिहायचं ट्री प्लांटेशन प्रोग्राम इन अवर स्कूल. एव्हरी डे वी प्लांट सम ट्रीज इन अवर स्कूल. येस्टरडे वी ब्रॉट 10 plants फ्रॉम द नर्सरी and we dug some part of the ground and our headmaster planted the first plant. Later on, one by one, we all scouters or all students of NCC planted a tree each. We water all the plants. अशा प्रकारे 5-5, 6-6 वाक्य लिहायचे. म्हणजे हा रिपोर्ट झाला. रिपोर्ट रायटिंग या ठिकाणची ॲक्टिव्हिटीमधली अपेक्षा आहे शासनाची की रिपोर्ट लिहिता आला पाहिजे. भूतकाळात घडलेली गोष्ट सांगता आली पाहिजे. COVID-19 अँड प्रिकॉशन यू हॅव टेकन. आता COVID-19बद्दल आपण काय प्रिकॉशन घेतले आहेत ते सांगायचं. हॅलो फ्रेंड्स, आय एम XYZ स्पीकिंग हिअर. दिस इयर वी आर सफरिंग फ्रॉम COVID-19 virus. And to avoid the disease, we all cover our face. I cover my face all the time with mask. I wash my hands frequently. I use sanitizers every time. And I do not mix with the public. हा झाला साध्या याच्यामध्ये वर्तमान काळामध्ये. परंतु हाच भूतकाळामध्ये करून टाकायचा. मग दिस इयर किंवा पूर्ण वर्तमान काळात करायचा. दिस इयर आय हॅव टेकन मेनी प्रिकॉशन्स टू अवॉइड द COVID-19. आय हॅव यूज सॅनिटायझर्स टाईम टू टाईम. आय हॅव ट्रॅव्हल्ड अलोन इन माय कार.
आय डिड नॉट मिक्स विथ द पीपल. अशा प्रकारे तुम्ही लिहा. भूतकाळात लिहा किंवा कशी काळजी घेतली त्याच्यावर रिपोर्ट लिहा. व्हॉट यू डिड येस्टरडे, तुम्ही येस्टरडे काय केले त्याच्याबद्दल बोलायचं आहे. येस्टरडे आय गॉट अप ॲट 6:30. आय ब्रश्ड माय टीथ. देन आय टूक बाथ. देन आय वेंट टू द क्लास. आय स्टडीड देअर विथ माय फ्रेंड. लेटर ऑन we came back to home and did our homework. I took my lunch and then I went to school with my friend. अशा प्रकारे कालच्या घटना लिहायचं आहे भूतकाळमध्ये. डीडचा प्रश्न आहे ना, त्यामुळे तुम्हाला म्हणतो मी क्रियापद पाठ करा. इथे दुसरं रूप वापरावं लागेल तुम्हाला. हाऊ आय क्रिएटेड अ स्मॉल गार्डन. इथे पण क्रिएटेड वापरला आहे. तुम्ही लहानसा गार्डन कसा तयार केला त्याच्यावर रिपोर्ट लिहा. मग लिहायचे आय क्लिअर्ड द एरिया बिहाइंड माय होम. आय ब्रॉट 10 small plants from the market. I planted there in a row and watered them. I have also some plants of flowers. I also planted them in my garden. In this way I created a small garden at the back of my home. अशा प्रकारे 4-4, 5-5 वाक्य लिहायचे. त्याला जोडून अजून 2-2, 5-5 वाक्य लिहायचे. असा रिपोर्ट तयार करतात. हाऊ आय लर्न टू स्विम. मी पोहायला कसा शिकलो लिहायचं. मग काही पण वेन आय वॉज 10 years old आय वेंट टू द स्विमिंग टँक विथ माय फादर. माय फादर आस्क्ड मी टू जम्प इन द वॉटर बट आय वॉज अनेबल टू स्विम सो आय टूक हेल्प ऑफ द कोच. द कोच गायडेड मी एव्हरी डे and within the period of 10 days I learned to swim. बस झालं. असे 8-8, 10-10 वाक्य लिहायचे आणि रिपोर्ट लिहायचा. मात्र भूतकाळ वापरायचा बऱ्याच ठिकाणी. टीचर तुम्हाला काही मदत करतील. प्रॅक्टिस. टीचर कॅन प्रोव्हाइड सम युजफुल वर्ड्स टू टेल द इन्फॉर्मेशन इन डिटेल्स. शिक्षक तुम्हाला काही शब्द सांगतील. मग तुम्ही शाळेबद्दल बोला. माझी शाळा कशी आहे त्याच्यावर रिपोर्ट लिहा. माझे मित्र कसे आहेत, तुमची फॅमिली मेंबर्स कसे आहेत, विलेज कसं आहे तुमचं, टेम्पल आहे का तिथे त्याचं वर्णन करा. यू हॅव टू राईट रिपोर्ट. राईट रिपोर्ट ऑन मार्केट, फेअर, गेम्स. म्हणजे अशा अनेक भागांवर तुम्ही जेव्हा रिपोर्ट तयार करतात तेव्हा तुमच्या लँग्वेजवर कमांड येतो. तुम्ही 100 सिच्युएशनचं वर्णन करा डे बाय डे आणि वहीत लिहा ते. आता ॲक्टिव्हिटी दिली एक्सटेन्शन. इट इज पॅरलल ॲक्टिव्हिटी. टीचर कॅन ऑल्सो शो पिक्चर्स सच इन्सिडेंट्स विच आर फॅमिलियर टू स्टुडंट. काही परिचित चित्र आपल्याला पालक दाखवतील, शिक्षक दाखवतील आणि प्रमोट देम टू टेल अबाउट देम. आपल्याला थोडी मदत करतील की याच्याबद्दल बोला. हे काय आहे. दिस इज अ फेअर. मेरी गो राऊंड इज देअर. पीपल आर वॉन्डरिंग हिअर अँड देअर. देर आर मेनी शॉप्स ऑफ स्वीट, टॉईज. असं थोडं जे वस्तू दिसतील त्यांचं वर्णन करायचं. आणि हा निसर्गाचा एक देखावा आहे याचं पण वर्णन करायचं. रस्ता गेलेला आहे, एक लेक आहे, ट्रीज आहे, स्मॉल हिल आहे, क्लाउड्स आहेत. अशा प्रकारे वर्णन करायचं. सेंटेन्सेस रेस ॲक्टिव्हिटी. द टीचर गिव्ज अ टॉपिक टू ऑल फ्रॉम ग्रुप. तुम्हाला ग्रुप तयार करतील 5-5 मुलांचा आणि शिक्षक तुम्हाला असं सांगतील की तुम्ही या टॉपिकवर बोला. द ग्रुप मेंबर्स ॲड 1 मिनिंगफुल सेंटेन्स टू कम्प्लीट द इन्सिडेंट. आणि ग्रुपमधील प्रत्येक मुलगा 1-1 वाक्य सांगेल तर असं 5, 7, 8 वाक्य होतील. अजून काही वाक्य टाकायचे. अशा प्रकारे एक ॲक्टिव्हिटी तयार होते आपली. तर दिस ॲक्टिव्हिटी इज टोटली बेस्ड ऑन द रिपोर्ट रायटिंग और पॅराग्राफ रायटिंग यू मे से. इव्हॅल्युएशन काय झालं मग. मूल्यमापन. द स्टुडंट टेल अबाउट मूल्यमापनासाठी टेल अबाउट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःबद्दल सांगायचं. माय सेल्फ. आय एम राहुल. आय एम 13 years old. I go to school every day. My parents are so and so.
आय हॅव 2 ब्रदर्स 2 सिस्टर्स. असं जसं तुमचं वर्णन असेल त्याप्रमाणे माय सेल्फवर सांगायची ॲक्टिव्हिटी. नंतर इमिटेट म्हणजे अनुकरण करणे. इमिटेट द डायलॉग्स आफ्टर युअर फ्रेंड्स. जो स्लो लर्नर असेल त्याला जर स्वतःचं काही बनवता येत नसेल तर तो त्याच्या मित्राच्या डायलॉगचं अनुकरण करेल, थोडेफार शब्द बदलेल. अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी तयार होईल. नंतर दीक्षा ॲपवर तुम्ही काही व्हिडिओज बघू शकतात मदतसाठी. माय टेक अवे टुडे आय लर्न. काय शिकलो मग ॲक्टिव्हिटीज आपण. हाऊ टू रिपोर्ट ॲन इन्सिडेंट इन सम डिटेल्स. लहानसा प्रसंग कसा वर्णन करायचा ते आपण शिकलो. वर्किंग इन ग्रुप्स अँड कोऑपरेटिंग ईच अदर इन प्लेफुल मॅनर. ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे ही. ग्रुपमध्ये आपण एक दुसऱ्याला मदत करत आनंदाने ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केली. आणि हेतू म्हणजे लँग्वेज स्किल आपण शिकलो, रिपोर्टिंग शिकलो, म्हणजे स्पीकिंग शिकलो, नाही का. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपण राबवली. मुलांनी ॲक्टिव्हिटी वहीत लिहून काढा आणि वेगवेगळ्या प्रसंगाचं वर्णन करायला शिका. एक ॲक्टिव्हिटी करून चालणार नाही. शासनाचा जो हेतू आहे की एक ॲक्टिव्हिटी करता आली म्हणजे पॅरलल दुसरी ॲक्टिव्हिटी करता आली पाहिजे, दुसरी आली म्हणजे तिसरी करता पाहिजे. तुम्ही शाळेचं वर्णन करतात तर तुम्ही घराचं वर्णन करा, नंतर तुमच्या पालकांचं वर्णन करा, मित्राचं वर्णन करा. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आहे. तर वहीत लिहून काढा आणि अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करा. थँक्यू.